पवार आणि दादांच्या आमदारांनी जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवली असं हाके म्हणतात। गणेश विसर्जनानंतर राज्यात ओबीसींची संघर्ष यात्रा काढणार असंही हाकेंनी म्हटलंय। ज्या बारामतीमधल्या नेत्यांनी, मग त्या उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे असोत किंवा शरदचंद्रजी पवार असोत किंवा रोहित पवार असोत किंवा अजितदादा पवारांचे आमदार असोत, त्यांचा पक्ष असो, या सगळ्यांनी मिळून ज्या मनोज जरांगे पाटलासारख्या माणसाला सपोर्ट केला, रसद पुरवली, ज्याचं आंदोलन मोठं केलं, ज्या आंदोलनाला मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या, त्या माणसाच्या माध्यमातून हा महाराष्ट्रानं गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित केला। आणि हा गव्हर्नमेंट रेझोल्युशन यामध्ये ओबीसीचं आरक्षण हे खतम केलेलं आहे त्यांनी। महाराष्ट्राचं आरक्षण उद्ध्वस्त करणाऱ्या या पवार ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही यलगार पुकारतोय। आज आम्ही बारामतीमध्ये आहोत, परवा दिवशी आम्ही धारूर, बीड जिल्ह्यातल्या धारूरमध्ये आहोत आणि गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल, आरक्षण बचाव यात्रा निघेल। एक मेंढपाळाचं पोरग या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना, कारखानदारांना, वतनदारांना महाराष्ट्र म्हणजे यांच्या बापाची जागीर आहे असं समजणाऱ्या माणसांना जाब विचारायला बारामती देतोय।